राजकारण हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतं. इथे चाल कोणती खेळायची यापेक्षा ती कधी खेळायची याला जास्त महत्त्व असतं. महाराष्ट्राच्या मातीत अशाच एका नेत्याचं नाव गेल्या 3 दशकांपासून गाजतंय, ज्याच्या शब्दाला प्रशासनात धार आहे आणि ज्याच्या कामाला विजेचा वेग. ते नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. कुणी त्यांना दादा म्हणतं, कुणी प्रशासनाचा वाघ म्हणतं, तर कुणी त्यांच्यावर टीकेची जोड उठवतं. पण या सगळ्या पलीकडे एक माणूस आहे, ज्याने महाराष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं. आज आपण अजितदादांच्या अशा प्रवासावर बोलणार आहोत, जो जितका वादळी आहे, तितकाच प्रेरणादायी सुद्धा. नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघताय गोष्ट भारी. अहमदनगर जिल्ह्यातील देवळी गावी एका मुलाचा जन्म झाला. घरात काका शरद पवारांसारखा हिमालय एवढा मोठा नेता असताना या मुलासाठी मार्ग सोपा होता, असं अनेकांना वाटलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच सिद्ध करायचं होतं. अजितदादांनी राजकारणाचे धडे घेण्यासाठी जमिनीवरून सुरुवात केली. 1982 मध्ये बारामती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. दूध संघ असो किंवा जिल्हा बँक, सहकार क्षेत्रात त्यांनी आपली पकड मजबूत केली. 1991 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले, पण काकांसाठी त्यांनी ती जागा सोडली आणि राज्यात परतले. इथूनच सुरू झाला एका किंग मेकरचा प्रवास. अजित पवार म्हणजे शब्दाचा पक्का माणूस. मंत्रालयात सकाळी 6 वाजता पोहोचणारा हा कदाचित पहिला मंत्री असावा. जेव्हा अख्खा महाराष्ट्र झोपलेला असायचा, तेव्हा दादांच्या फाईल्सवर सह्या सुरू व्हायच्या. त्यांनी जलसंपदा, अर्थ आणि ऊर्जा अशी महत्वाची खाती सांभाळली. पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्यात आणि बारामतीला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण त्यांचं स्पष्ट वक्तेपण हीच त्यांची अडचणही ठरली. जे पोटात आहे तेच ओठात, यामुळे अनेकदा वाद झाले. पण दादांनी कधीही आपलं मत लपवून ठेवलं नाही. हेच त्यांचं अजिती व्यक्तिमत्व होतं. पण मित्रांनो, राजकारणात नेहमीच दिवस सारखे नसतात. एका बाजूला सत्तेचं शिखर होतं, तर दुसऱ्या बाजूला आरोपांची मालिका. सिंचन घोटाळ्याचे आरोप असोत किंवा ईडीच्या चौकशा, अजित पवारांना घेरण्याचे सर्व प्रयत्न झाले. पण सर्वात मोठा धक्का होता तो कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाचा. 2019चा तो पहाटेचा शपथविधी असो किंवा अलीकडच्या काळातील पक्षातील फूट. एका बाजूला दैवत मानलेले काका आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची अपेक्षा. या कात्रीत अजितदादा जेव्हा सापडले, तेव्हा महाराष्ट्राने एका कणखर माणसाच्या डोळ्यातही पाणी पाहिलं. ज्या माणसाने उभं आयुष्य पक्षासाठी आणि कुटुंबासाठी दिलं, त्यालाच जेव्हा विलन ठरवलं जातं, तेव्हा तो काळ कोणत्याही नेत्यासाठी मानसिक आणि वैचारिक अंतासारखा असतो. नाती तुटत होती, विश्वास डळमळीत होत होता आणि स्वतःच्याच घरातून विरोधाचे सूर उमटत होते. हा काळ अजितदादांसाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेचा होता. पण अजितदादांच्या जीवनातून आपण काय शिकलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, कामाशी प्रामाणिक राहा. राजकारण येईल आणि जाईल, पण तुम्ही केलेला विकास कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज बारामती आणि पुण्याचे रस्ते दादांच्या कामाची साक्ष देतात. दुसरी गोष्ट म्हणजे जिद्द. कितीही टीका झाली, कितीही आरोप झाले, तरी पुन्हा उभं कसं राहायचं हे दादांकडून शिकावं. ज्यांना वाटलं दादा संपले, त्यांनाच पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीवर बसवून दादांनी त्यांना उत्तर दिलं. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि कर्तव्यातील संघर्ष. आयुष्यात कधी कधी आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात, जे जगाला चुकीचे वाटतात, पण ते तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांसाठी गरजेचे असतात. अजितदादांचा स्वभाव स्पष्ट वक्ता होता, पण हृदय मोठे होते. ते नेहमी ग्रामीण भागातील लोकांसोबत राहत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत. 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सलोख्याच्या चर्चा सुरू होत्या. पण नियतीने त्यांना वेगळे केले. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे येताना लिअरजेट 45 विमान अपघातात त्यांचे निधन झाले. हे विमान बारामती विमानतळावर उतरताना कोसळले आणि 5 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात संपूर्ण देशाला धक्का देणारा होता. पंतप्रधान मोदींनी त्यांना जनतेचा नेता म्हणून श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र सरकारने 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आणि बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांचे अंत्यसंस्कार झाले. अजितदादा महाराष्ट्राच्या मातीचे सुपुत्र होते. त्यांच्या कार्याने लाखो शेतकरी आणि गावकरी सशक्त झाले. त्यांची ऊर्जा, दृष्टी आणि निष्ठा कायम सर्वांना प्रेरणा देईल. पण आज जेव्हा जनता अजितदादांना आठवते, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू येतात. दादा नेहमी म्हणायचे, मी नसलो तरी महाराष्ट्र पुढे जाईल. पण दादांविना हा महाराष्ट्र ओसाड वाटतो. ते कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि सामान्यांचे दादा होते, ज्यांनी दुष्काळात पाणी, अंधारात प्रकाश आणि निराशेत आशा दिली. दादांच्या स्मृतीत आज जनता रडत आहे, पण दादांच्या केलेल्या कार्यातून महाराष्ट्र पुढे जाईल. दादा अजूनही जिवंत आहेत, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक श्वासात आणि संघर्षात, तमाम मराठी जनतेच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात. दादा, तुम्हाला आमच्या डोळ्यातील अश्रूंची
हृदयातील भावनांची आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेमाची भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, आज अजित पवारांच्या आयुष्यातून एक गोष्ट साफ आहे. जर तुमच्यात लढण्याची जिद्द असेल तर जग तुम्हाला वाकवू शकत नाही. तुमच्या आयुष्यात संकट येतील, लोक नाव ठेवतील, पण आपलं काम बोललं पाहिजे. तुम्हाला अजितदादांचा हा संघर्षमय प्रवास कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी गोष्टी बघण्यासाठी आपल्या गोष्ट भारी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन संघर्षासह, एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत पाहत रहा गोष्ट भारी.